महामार्ग बंद देखील करण्यात आला होता। हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक मोर्चा आणि आता कोर्टात मुलीचा धक्कादायक जबाब। भिगवण बाजारपेठेतून 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला। भिगवण बंदची हाक देण्यात आली आणि 100% प्रतिसाद देखील मिळाला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चाची तयारी सुरू झाली। मात्र अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला। त्या व्हिडिओमध्ये तीच तरुणी म्हणते, माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या मर्जीने संबंधित तरुणासोबत गेले आहे, आमचे एकमेकांवर प्रेम आहे। निर्भीड पवन 2.0 या YouTube चॅनल मध्ये आज मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय। आपण भिगवण मधील प्रकरणावर बोलणार आहोत। पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे लग्नाच्या 2 दिवसाआधी अपहरण झाल्याचा दावा, आई भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याचा आरोप करण्यात आला होता। रस्त्यावर संताप, राष्ट्रीय महामार्ग बंद देखील करण्यात आला होता। हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक मोर्चा आणि आता कोर्टात मुलीचा धक्कादायक जबाब। मित्रांनो, हे अपहरण नव्हतं तर प्रेम प्रकरण होतं। आज संपूर्ण भिगवण हादरवणारा हा मोठा ट्विस्ट समोर आलाय। भिगवण बाजारपेठेतून 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली आणि आई भावासोबत लग्नाची खरेदी करून परत येत असतानाच अचानक त्यांच्यावर हल्ला झाला। आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप देखील करण्यात आला होता। या घटनेनंतर संपूर्ण भिगवणच खवळलं होतं। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला। भिगवण बंदची हाक देण्यात आली आणि 100% प्रतिसाद देखील मिळाला। हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली। आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी देखील करण्यात आली। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चाची तयारी सुरू झाली आणि या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होत असल्याची देखील चर्चा सुरू झाली। मात्र अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला। त्या व्हिडिओमध्ये तीच तरुणी म्हणते, माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या मर्जीने संबंधित तरुणासोबत गेले आहे, आमचे एकमेकांवर प्रेम आहे, कोणावरही जबरदस्ती नाही। हा व्हिडिओ समोर येतात संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं। यानंतर तरुणी आणि संबंधित तरुण स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले। तरुणीने पुन्हा स्पष्ट केलं, मी पळवून आणलेली नाही, मी स्वेच्छेने आले आहे। मात्र तरीही कायदेशीर प्रक्रियेनुसार तरुणीला सुधारगृहात ठेवण्यात आलं। जेव्हा तरुणीला बारामती कोर्टात जबाबासाठी आणण्यात आलं तेव्हा तिची आईही न्यायालयात उपस्थित होती। आई रडत होती, माझं लेकरू मला परत द्या। पण आई समोर उभी असताना देखील मुलीच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती, डोळ्यात अश्रू देखील नव्हते। आईकडे न पाहता मुलगी थेट पोलिसांच्या गाडीकडे धावत गेली आणि हा क्षण पाहून अनेकांच्या काळजाला चटका बसला। 5 दिवस सुधारगृहात राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली। कोर्टात थेट प्रश्न विचारला, तुला कोणाकडे जायचं आहे? आणि यावर तरुणीने स्पष्ट सांगितलं, मला माझ्या आईकडे आणि मामाकडे घरी जायचं आहे। यामुळे संपूर्ण प्रकरणाला आणखी एक मोठा ट्विस्ट मिळाला आहे। एक मोठी अपडेट आल्याची माहिती कळते, नेमकं काय घडलंय? भिगवण येथील कुमारी वैष्णवी राजू आटोळे प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 36/2026 मध्ये आज रोजी आम्ही फिर्यादीतर्फे मूळ फिर्यादी म्हणजे तिची आई श्रीमती अनिता राजू आटोळे यांच्यामार्फत वकीलपत्र दाखल करून त्या ठिकाणी हजर झालो। त्यावेळेसच कुमारी वैष्णवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे VC मेहरबान कोर्टापुढे हजर केलं आणि त्यावेळेस मेहरबान कोर्टाने तिला तिची संमती विचारली असताना प्रथमदर्शनी तिने सांगितले की तिने आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने तिचा ताबा
ह्या तिचा मामा आणि आई यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे. आता मुलगी कुठं, आईकडे का मामाकडे? कारण दोन्ही म्हणजे आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. अंतर आई जास्त आणि आहे. मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मुलगी आत्ता सुधारगृहामध्ये आहे. तसा आदेश त्यांच्याकडे जाईल, त्यानंतर ती मुलीला आईच्या आणि मामाच्या ताब्यात देण्यात येईल. मग नेमकं सत्य काय आहे? हे अपहरण होतं की प्रेम प्रकरण? जर मुलगी स्वतःच्या मर्जीने गेली होती तर आई भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याचा आरोप खोटा होता का? आणि जर आरोप खोटे असतील तर समाजात एवढा उद्रेक का झाला? रस्ते का रोखले गेले? राजकारण का तापलं? खरा आरोपींचा शोध कोण घेणार? एकीकडे प्रेमाचा दावा तर दुसरीकडे कुटुंबाचं दुःख आणि मध्ये अडकलेली व्यवस्था. भावनिक प्रकरणांना धार्मिक आणि राजकीय रंग देणं थांबणार का? की प्रत्येक प्रकरणात समाज असाच पेटत राहणार? मित्रांनो, तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा, कारण सत्य समोर येणं महत्वाचं असतं. त्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.